वटसावित्रीची संपूर्ण कथा. पूर्वी राजा अश्वपती नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्याला अनेक वर्ष मूळबाळ नव्हते, म्हणून त्याने देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्याला एक कन्या होईल असा आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजाला सुंदर, बुद्धिमान आणि तेजस्वी कन्या झाली. देवीच्या नावावरून तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री मोठी झाल्यावर तिच्या विवाहाचा विचार सुरू झाला. योग्य वर शोधण्यासाठी तिला देशभर फिरण्याची परवानगी देण्यात आली. श्रीमंतीदरम्यान तिने वनात राहणाऱ्या सत्यवान या राजपुत्राला पाहिले. सत्यवान गुणी, शूर आणि सदाचारी होता. सावित्रीने त्यालाच पती म्हणून निवडले. राजदरबारात परतल्यावर तिने आपली निवड सांगितली. त्याच वेळी देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी सांगितले की सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ असला तरी त्याचे आयुष्य फार थोडे उरले आहे. लग्नानंतर बरोबर 1 वर्षाने त्याचा मृत्यू होईल. हे ऐकून राजा अश्वपती चिंतेत पडला. पण सावित्री म्हणाली, एकदा ज्याला मी मनाने पती मानले आहे त्याच्याशीच विवाह करेन. सावित्रीचा विवाह सत्यवानाशी झाला. ती आपल्या सासू-सासऱ्यांसोबत वनात राहू लागली. ती सर्वांची मनापासून सेवा करत होती. पण नारदांनी सांगितलेला दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतशी ती अधिक सजग झाली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आल्यावर सावित्रीने 3 दिवस कठोर व्रत आणि उपासना केला. नियोजित दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. काही वेळाने सत्यवानाला अचानक डोके दुखू लागले. तो थकून सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला आणि त्याचे प्राण निघून गेले. तेव्हा यमराज तेथे प्रगट झाले. त्यांनी सत्यवानाचा जीव आपल्या पाशात बांधला आणि दक्षिण दिशेला निघाले. सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, सावित्री, तू आता परत जा. मृत मनुष्याच्या मागे येणे योग्य नाही. सावित्री नम्रपणे म्हणाली, पत्नीचे कर्तव्य म्हणजे पतीच्या पावलांवर पाऊल ठेवणे. मी धर्माचे पालन करत आहे. तिच्या बुद्धिमत्तेने आणि धर्मज्ञानाने यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला एक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने आपल्या अंध झालेल्या सासऱ्यांना दृष्टी आणि त्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे असा वर मागितला. यमराजांनी तो वर दिला. पण सावित्री चालतच राहिली. यमराज पुन्हा प्रसन्न झाले आणि दुसरा वर मागण्यास सांगितले. सावित्रीने आपल्या वडिलांना 100 पुत्र व्हावेत असा वर मागितला. तोही वर तिला मिळाला. तरीही ती मागे फिरली नाही. यमराजांनी तिसरा वर मागण्यास सांगितले. सावित्री म्हणाली, मला आणि सत्यवानाला 100 पुत्र होवोत. यमराजांनी तथास्तु म्हटले. काही अंतर गेल्यावर त्यांना आपल्या वरदानाचा अर्थ लक्षात आला. सत्यवान जिवंत नसेल तर सावित्रीला पुत्र कसे होतील? सावित्रीच्या बुद्धिमत्तेने आणि पवित्र व्रतेच्या सामर्थ्याने यमराज अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, सावित्री, तुझी निष्ठा आणि ध्येय बुद्धी अतुलनीय आहे. मी सत्यवानाचे प्राण तुला परत देतो. यमराजांनी सत्यवानाला जीवनदान दिले. सावित्री परत आली तेव्हा सत्यवान जिवंत झाला. दोघे आश्रमात परतले. यमराजांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे सत्यवानाच्या वडिलांना दृष्टी मिळाली. त्यांचे राज्य परत मिळाले आणि सर्वांचे जीवन सुखमय झाले. तेव्हापासून विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी वटसावित्री व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून त्या सावित्रीच्या निष्ठा, ध्येय आणि समर्पणाचे स्मरण करतात. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.